10 मिनिटात आमचं काय होतं ते लगेच तुम्हाला आम्ही कळवतो. तुमच्याकडे एबी फॉर्म दिलेले होते, तुमच्याकडे एबी फॉर्म दिलेले होते, गठ्ठा दिलेला होता, तो आता परत द्यायला लावलेला आहे. आता जे काय पक्षाचा निर्णय आहे तो आम्हाला पक्ष काय निर्णय? एबी फॉर्म दिले होते, एबी फॉर्म किती दिले होते? 165 एबी फॉर्म आपल्याकडे आता आहेत, गाडीत आहेत, पुढे गेलेले नाहीत. साहेबांनी तयार ठेवायला लावलेले आहेत. फक्त आता काय निर्णय होतो तो एक 10 मिनिट. 165 भरणार का आता? जर युती झाली नाही, युती झाली नाही, 165 एबी फॉर्म शिवसेना भरणार का? आता काय तो निर्णय आता एकनाथ शिंदे साहेब जो निरोप देतील तो आता वरती घ्यायला चालला. आता एवढा उशीर झालाय, या सगळ्याला एवढा उशीर झालाय. आता मागे झालं. अवघे काही तास उरले, आतमध्ये नाराजी व्यक्त केली जाते. युती करून फक्त 15 ते 16 जागा भेटणार आहेत म्हणतात कार्यकर्ते. आता मी तेच बोलायला चाललेलं आहे. काय बोलणार आहे? प्रणवने भरलाय का? प्रणवने भरलाय का? नाही. बरं, काय बोलणार आहे? बैठकीमध्ये काय बोलणार आहात तुम्ही? काय सांगणार आहात? तुमच्यावर महानगर प्रमुख पदाची जबाबदारी आहे. तुमचं काय मी नेमकं काय सांगणार आहे ते आलं कळलं ना. कार्यकर्ते तुम्ही मानणार आहे का? कार्यकर्ते म्हणतात आता लढलं पाहिजे भाजपला सोडून, ते मत मानणार आहे का? तुम्हाला- कार्यकर्त्यांचा उद्रेक होतो इथं. नाही कार्यकर्त्यांचे भावना बरोबर आहेत. फक्त आता मी काय जे बोलायचं ते वर बोलून तुम्हाला सांगितलं तर अगोदर झालं मग ते ऐकणार नाही. आम्हा त्यांचं मत आहे की जे प्रमुख नेते आहेत ते त्यांना तिकीट घेत आहेत, हा, कार्यकर्ते वाऱ्यावर तुमच्या सोडून पुरतं दिले. चाललंय फक्त असं शिवसैनिकांचं म्हणणं आहे. कार्यकर्त्यांसाठी कोण लढत नाहीये, शिवसैनिकांसाठी कोण लढत आता नाहीये. ते जरा बघतो त्याच भावनावर पोहोचतो. आपण पाहतोय, आपण पाहतोय